मनमाड आगारात 5 नवीन राजमाता जिजाऊ बसेस नागरिकांच्या सेवेत दाखल. लोकार्पण सोहळा आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. माननीय सौ अंजुमताई सुहास कांदे, चेअरमन समृद्धी बँक. माननीय श्री फरहान दादा खान, जिल्हा युवा सेना प्रमुख, शिवसेना यांच्या हस्ते सर्व गाड्यांचं लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मनमाड आगारासाठी प्राप्त झालेल्या 5 नवीन राजमाता जिजाऊ बसेसचं लोकार्पण आणि वृक्षारोपण कार्यक्रम आज दुपारी 2 वाजता मनमाड बस स्थानक आगार विभाग येथे उत्साहात संपन्न झाला. राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने तसेच नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री सुहास अण्णा कांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मनमाड आगाराला या 5 नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत. या बसेस आजपासून नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या असून प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय सौ अंजुमताई सुहास कांदे, चेअरमन समृद्धी बँक. माननीय श्री फरहान दादा खान, जिल्हा युवा सेना प्रमुख, शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, मनमाड नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणही करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांनी नवीन बसेसच्या माध्यमातून मनमाड आगाराच्या प्रवासी सेवेला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचं आयोजन मनमाड आगाराचे आगार व्यवस्थापक श्री विक्रम नगरे व स्थानक प्रमुख श्री विनोद इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.